मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान विधायक नितिन राउत ने किसानों के कर्ज, कपास और सोयाबीन जैसे महत्वपूर्ण मुद्दों को लेकर राज्य सरकार पर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि किसानों को कई परेशानियों का सामना करना पड़ रहा है, लेकिन उनकी समस्याओं का समाधान नहीं किया जा रहा है। राउत ने कहा कि अंतिम सप्ताह के प्रस्ताव के दौरान वे किसानों के मुद्दों को सदन में मजबूती से उठाएंगे और सरकार से जवाब मांगेंगे। आगे उन्होंने कहा कि अन्नदाताओं के हितों के लिए कांग्रेस लगातार आवाज उठाती रहेगी। एक प्रकारे हा अक्षम्य गुन्हा आहे राज्य सरकारचा। राज्य सरकारमध्ये भली मोठी यंत्रणा काम करते आणि माहिती व संचालनालयामध्ये जेव्हा एखादा कागद पुढे जातो तर तो 5-5दा त्याची प्रूफ रीडिंग त्या ठिकाणी केली जाते आणि अशामध्ये हा जो प्रकार या ठिकाणी घडला आहे हा निश्चितच कुणालाही आवडणार नाही। या संबंधी संबंधितांवर कारवाई तर केलीच पाहिजे, परंतु त्याची चौकशी करून ज्या प्रती वाटण्यात आल्या त्या प्रती परत बोलावून, ज्या सॉफ्ट कॉपीज वाटण्यात आल्या त्या परत बोलावून त्याचं नंतर दुरुस्ती करून वितरण झालं पाहिजे। परंतु सभागृहात जेव्हा हा स्थगनमध्ये आम्ही प्रश्न उचलला त्या पद्धतीचं उत्तर शासनाकडून अपेक्षित मिळालं नाही। अहो, शेतकऱ्यांचं कर्ज सोडा, आता कापूस फेकण्यात आला बाहेर, सोयाबीन बोगस देण्यात येत आहेत। आज अंतिम आठवडा प्रस्ताव आम्ही त्याच्यावर बोलणार आहोत। जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांवरच अन्याय केला जात आहे या राज्यामध्ये या सरकारकडून। निश्चितच या संबंधी सभागृहात आवाज उठवणार।